खूप मोठे संघ आहेत. आपण खेळताना आपण जर का सकाळच्या सत्रापासून आपण जर का पाहिलं तर अगदी रत्नागिरी, रायगड, पालघर तसेच पुणे जिल्ह्यातले खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहिले. दरम्यान आजच्या दिवसातला पहिला सेमीफायनलचा सामना स्ट्राईकला असेल प्रतीक, नॉन स्ट्राईकला असेल कुणाल. गोलंदाजी मार्कवरती येतोय मॅन फ्रॉम अवाशी सागर आमरे. इथे मात्र पहिला चेंडू पंचांकडे अपील केली जाते. पहिला झटका मोठा हादरा बसलाय प्रतीक याच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवरती सागर आमरे याच्या चेंडूवरती प्रतीक मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. तिसंगी गावची शान वाढवित वाट जनाभिमान. तिसंगी गावची शान वाढवित वाट जनाभिमान. धन्यवाद डीजे. नक्कीच एक भन्नाट वेग घेऊन आला होता. एक तो म्हणजे सागर आमरे, ज्याचं जर का आपण पाहिलं ना मागच्या वर्षी सिया 11 या संघातून सागर आणि बाबल्या जो अगदी मूर्ती लहान पण कीर्तिमान मित्रांनो ज्याचं नाव आहे तो म्हणजे बाबल्या उर्फ अजित आमरे. हे दोन खेळाडू आपण गेल्या वर्षी खेळताना पाहिले, परंतु या वर्षी त्यांचा स्वतःचा संघ आवाशी 11चा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. विशाल 11 संघ कृपया यापूर्वीच्या झालेल्या सामन्याचं सामनावीर आणि सहभाग चषक याचं वितरण इथं केलं जात आहे. जो सामना सुंदर असा पाहायला मिळाला होता आणि ज्या गोलंदाजानं या खेळपट्टीवरती आपलं नाव कोरलंय आणि एक दादागिरी स्वतःची सिद्ध केली तो संदेश पार्टे ठरतोय मागच्या सामन्याचा सामनावीर. मी संदेश पार्टेला विनंती करेन आपण पुढे यायचं आहे आणि आपला सामनावीराचा सन्मान घ्यायचा आहे. मित्रांनो या संदेश पार्टेचं षटक पहा. एक षटक टाकले, 4 गडी बाद केले, 2 धाबा या ठिकाणी खर्च केल्यात. मात्र मैदानात गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जी संधी होती, दुसऱ्या चेंडूवरती जो या ठिकाणी षटकार ठोठावेल त्या फलंदाजाकरिता PSI दहिसर पोलीस स्टेशनचे आणि या गावचे सुपुत्र विजयजी भोसले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं. नक्कीच मित्रांनो प्रतीक 11 डिंगडॉंग मधून खेळणारे संदेश जी पाटे सर आलेले आहेत. मित्रांनो हा जो खेळाडू आहे ना पुणे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी अवकाळी पाऊस पडला होता. या अवकाळी पावसामध्ये संदेश पाटे यांचा पाय कापला होता, परंतु मित्रांनो लाखो जणांचे यांनी प्राण वाचवलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संदेश पाटे सरांसाठी. नक्कीच एक मोठं असं व्यक्तिमत्व आपण मैदानाच्या आतमध्ये सामनावीराच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून मोहन भोसले सामनावीराचा चषक दिला जातो. जो मगाचा सामना आपण पाहिला होता. मी मोहनदादा भोसले यांना विनंती करतोय आपल्या हस्ते हा सन्मान करण्यात यावा. मी साहिल गावडेला विनंती करेन की हा क्षण आपण टिपायचा आहे. संदेश पार्टे यांना सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. याचबरोबर या सामन्यामध्ये अपयशी ठरला, परंतु या स्पर्धेची चांद वाढवली होती तो विशाल 11 या संघाला विनंती असेल की आपला सहभाग चषक घेऊन जायचा आहे. मी संदेशला विनंती करतो आपण हा चषक द्यायचा आहे. इथे मात्र काहीशी चूक झाली, परंतु चेंडू गेला सीमारेषा दिशेने. चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं ना क्रिकेटमध्ये फुटबॉलचं चित्र कुठेतरी हा चौकार आला तो म्हणजे संकेत याच्या बॅट मधून या चौकाराच्या मदतीने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 7 धावा. दरम्यान अजूनही सागर आमरे याचं पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना नक्कीच संकेत याला चौकार षटकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर करावी लागणार. इथे मात्र बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू एकेरी धाव घेतली आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती येत आहेत. नक्कीच पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. सामना मित्रांनो एक रंगतदार लढत, एक रोमांचक लढत, हाय व्होल्टेज मॅच या दोन संघांदरम्यान नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे कुणाल, ज्याच्या चौकार षटकारांच्या मदतीने नवतरुण जांभूळगाव हा संघ यशाच्या देहापर्यंत यशाच्या श्रेयापर्यंत पोहोचेल. तो म्हणजे कुणाल फलंदाजीसाठी सज्ज होतोय. एक 12 ते 15 पावलांचा रणअप सागर याचा. इथे मात्र
उचली घेऊन जाणारा चेंडू थेट ट्रॅव्हल होतो यष्टीरक्षकाकडे. तद्वर मात्र एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येत एकनी भर पडते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9 धावा. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 9. दरम्यान येणार दुसरं षटक नक्कीच आवाशी 11 संघाकडून कोण घेऊन येणार सर, काय वाटतं? हा संघ आहे खूप महत्वपूर्ण लढत असेल. पहिला सेमीफायनलचा सामना. या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आवाशी 11 कडून वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन येईल? नक्कीच गौरव. या गौरव बद्दल सर काय म्हणाल तुम्ही? गौरवची जर गोलंदाजी पाहिली तर गौरवची गौरवशाली अशा प्रकारची तो गोलंदाजी करतो. हाच गौरव याच्यावरती विश्वास टाकला जातोय कर्णधाराकडून आवाशी 11च्या आणि तो गोलंदाजीकरिता पाचारण केला जातोय. मात्र समोर खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती म्हणजे ज्याने कालचा दिवस गाजवला होता, परवाचा दिवस गाजवला होता, अशा प्रकारचा जो फलंदाज आहे तो आपण पाहतोय त्याला तोंड देणार आहे. तो म्हणजेच कुणाल आहे आणि कुणालला साथ देतो तो संकेत. संकेत आणि कुणाल अशी जोडी मैदानात असताना गौरव मात्र गोलंदाजी मार्गवरती असणार आहे. दुसरं षटक आहे. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतोय. जबरदस्त पद्धतीने या चेंडूवरती प्रहार केल्यानंतर या फलंदाजाच्या खात्यात निश्चितच ही एकेरी धाव जाणार आहे. बॅटच्या बरोबर या ठिकाणी हा चेंडू पाहिला होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, आरामशीर ढकलून दिला होता, कारण त्याला माहित आहे की हा चेंडू जर आपण सोडला तर बरोबर यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकेल. हे त्याने गणित बांधलं आणि ह्या चेंडूला थेट भिरकावून दिलंय कव्हर पट्ट्याच्या दरम्यान आणि कव्हर पट्ट्यात या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं. क्षेत्ररक्षणानंतर एकेरी धाव प्राप्त होते. एकेरी धावेने संघ पोहोचतोय प्रथम फलंदाजी करताना 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अतिशय खराब फटका. चेंडू अभेत आहे त्या ठिकाणी यष्टीरक्षक येतो का ते पाहायचं. गोलंदाज स्वतः जातोय आणि हा साधा सोपा झेल गौरव या ठिकाणी पकडतोय. मी मगाशीच म्हणालो होतो की गौरवची गोलंदाजी ही दर्जेदार गोलंदाजी आहे. कमॉन डिझाईन. विजयराजे भोसले स्मृती चषक जिल्ह्याचे गाजला. विजयराजे भोसले अतिशय खराब फटका. चेंडू अभेत आहे त्या ठिकाणी यष्टीरक्षक येतो का ते पाहायचं. गोलंदाज स्वतः जातोय आणि हा साधा थँक्यू. कुळवंडी संघाचा हा अनिकेत मात्र बाद होतोय. खराब फटका होता. बॅटची कडा घेऊन थेट संकेत या ठिकाणी बाद झालाय आणि त्याची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात जातोय. तो म्हणजेच प्रशांत जातोय. मगाशी पहा याच प्रशांतने सकाळचं सत्र गाजवून सोडलं होतं. तोच प्रशांत नॉन स्ट्राइक एंडला आहे. कुणाल मात्र स्ट्राइक एंड वरती आहे. गोलंदाजी जी धुरा आहे ती सांभाळताना आपण पाहतोय तो म्हणजेच गौरव हा एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो तोच गौरव. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख पटका. एक तेरी एक मेरी, यहाँ पर कहानी बनती हुई और यहाँ पर ये देखेंगे अंपायर का इशारा, देखेंगे छक्के का इशारा आता हुआ. तिसंगी गावची शान वाढवित वाटे जनाभिमान. तिसंगी गावची शान वाढवित वाटे जनाभिमान. थँक्यू प्रशांत करिता 200 रुपयांचं पारितोषिक खुणावतोय आणि हे पारितोषिक आपल्याला या ठिकाणी जाहीर केलेले आहे. ते म्हणजे आपल्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आदरणीय सन्माननीय रवींद्र भोसले यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. प्रत्येक षटकाराकरिता फक्त हे पारितोषिक प्रशांत करिता असेल. रवींद्र भोसले यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आता मात्र प्रशांत स्ट्राइक एंडला गेलाय आणि हे 200 रुपये त्याच्याकरिता खुणावतायत. याआधी गुलाबी नोट आलेली आहे कारण गुलाबी थंडीचा आपण अनुभव घेतोय. काल थोडासा या ठिकाणी पावसाने आपल्या कोकण किनारपट्टीवरती म्हणजेच मुंबईमध्ये हजेरी लावली होती. आपल्या या ठिकाणी आज सुद्धा निरभ्र अशा प्रकारचा आकाश आहे आणि निरभ्र आकाशामध्ये हा आपण सामना पाहतोय. पंच आमच्या दिशेने कोणतीतरी खूण करतायत आणि ही खूण केल्यानंतर मात्र प्रशांतला षटकाराकरिता 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ते म्हणजेच राजूजी यांच्याकडून. अतिशय सुरेख चेंडू. प्रशांत पहा पैशांकडे पाहत नाहीये. 1000 ही रुपये नकोत, 200 रुपये नकोत. मला फक्त हा सामना पाहिजे आणि मला कैलासवासी विजयराजे भोसले स्मृती चषक पाहिजे. त्यामुळे हा अत्यंत सावधपणे खेळतोय कारण चांगला चेंडू होता आणि त्याचा सन्मान केला. सन्मान करून एकेरी धाव घेतले. या एकेरी धावेने हा या ठिकाणी आपलं जे धावफलक आहे ते हलतं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जे धावफलक आहे ते हलतं ठेवल्यानंतर धावसंख्या होते ती 18. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातला मारा मात्र हा
अतिशय सुरेख चेंडू, छान चेंडू होता, ब्रॉकर मध्ये चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही चोरटी धाव म्हणावी लागेल आणि ही धाव देखील चोरली जाते. दरम्यान या ठिकाणी पाहायचं हे दुसरं षटक संपतं का, ते दुसरं षटक देखील संपतंय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी धावसंख्या होते ती म्हणजेच 19. क्षेत्रात कार्य करती महान तिसंगी गावची शान वाढवित वाटे थँक्यू 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 जनाभिमान. थँक्यू थँक्यू. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या मागे, मिडॉन क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे. कृपया सीमारेषेच्या जवळ असणाऱ्या प्रेक्षकांसाठी सूचना असेल, आपण बाबल्याच्या जवळ जे प्रेक्षक उभे आहेत आणि गप्पा मारतात त्यांनी मागे सरका, सीमा ठिकाणी रेषेपासून मागे सरका तिथून. सीमा आणि रेखा या धोकादायक आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून थोडेसे बाजूला राहा. निश्चितच या ठिकाणी तुम्ही सुज्ञ आहात, सुजाण आहात. तुमच्याच प्रेमाखातर आम्ही ही 25 वर्ष यशस्वीरित्या या ठिकाणी पार करतोय. अतिशय दर्जेदार. मी पुढचा आवाज ऐकवण्याकरिता विनंती करणार आहे माझे सहकारी श्रीयुत शरद भोसले गुरुजी. धन्यवाद आदवडे सर. दरम्यान पाहतोय आपण सागरच्या रूपाने चाललेलं हे दुसरं षटक, ज्यामध्ये पहिलं षटक त्यानं प्रभावीपणे टाकलं होतं, तोच सागर आमरे ज्यानं पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला होता आणि इथपर्यंत आपल्या संघाला आणण्यामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी असे दुहेरी यश मिळवून दिलं होतं. तोच सागर एका महत्त्वाच्या सामन्यात सेमीफायनलच्या सामन्यामध्ये काय करतो ते पाहूया. सागरच्या कामगिरीवरती बरीचशी मदार अवलंबून असणार आहे, ती आवाशी 11 या संघाची, आणि तेवढ्याच तत्परतेने त्याला सज्ज झालाय तो गोट्या उर्फ प्रशांत. सागरचा पुढचा चेंडू प्रशांतसाठी टोलावण्याचा जोरदार प्रयत्न दिसतोय, परंतु प्रशांत बीट होतोय. चेंडू शरीराला लागून जातोय, मात्र तत्पर एक धाव प्रशांत घेतोय आणि संघाच्या धावसंख्येत 1 न भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा झालेल्या आहेत. थोडीशी पडझड झाली होती सुरुवातीला ती नवतरुण कुळवंडी या संघाची, परंतु ती पडझड रोखले खऱ्या अर्थाने ते या दोघांनी, म्हणजे प्रशांत आणि त्याचा सहकारी कुणाल ज्यानं उत्तुंग असा सुंदर षटकार ठोकला होता, तोच कुणाल पुढच्या सागरच्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी काय करतो ते पाहूया. यष्टीरक्षक स्वतः जातोय, चेंडूवर नियंत्रण मिळवतोय, तद्वर कुणाल एक धाव धावून पूर्ण करतोय. ते प्रशांतच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत 1 न भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा फलकावरती लागत आहेत. सेमीफायनलचा सामना, उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपण म्हणतो, जसा तो उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे आणि यातील एक संघ जो आपल्याला पुढच्या फेरीत म्हणजे विजयराजे चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये खेळताना दिसणार आहे, जो आपलं नाव करण्यासाठी यशस्वी होतो का ते पाहायच्या. दरम्यान पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय आणि त्याचा सामना करतोय तो प्रशांत. सागरचा पुढचा चेंडू प्रशांतसाठी. प्रशांत मात्र लडखडतोय, चेंडूचा अजूनही अंदाज घेत नाही त्याला पुरेपूर, आणि एक चेंडू निर्धाव काढून चोख कामगिरी संघासाठी बजावतोय तो म्हणजे सागर. आणि सागर आमरे ज्याचा खेळ आम्ही परवाही पाहिला होता आणि आजही दर्जेदार खेळ, त्याच क्वालिटीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तो सागरकडून संघाची धावसंख्या माफक राखण्यामध्ये यशस्वी होतो का सागर, पाहूया. सागरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांतसाठी. आता चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पंच आमच्याकडे वळतात, 1 धावेची खूण करतात, एक घोषित धाव मिळणार आहे. संघाच्या धावसंख्येत 1 न भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा होत आहेत. सागरच्या रूपानं चाललेले हे षटक अतिशय नियंत्रित असं षटक टाकतोय. मर्यादित कोट्यातलं, आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय सागर. त्यातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांतसाठी. प्रशांतनं मात्र जोरदार हिट करण्याची गरज आहे आणि प्रहार चढवतोय प्रशांत, परंतु त्याला पुरेपूर अंदाज येत नाही आणि ताळमेळ चुकतोय आणि आपली खेळी संपुष्टात आणतोय स्वतःच्या चुकीमुळे. तो प्रशांत धावचित होतोय. याचबरोबर पंच राजू कदम आमच्याकडे वळतायत, हे षटक संपल्याची खून करतायत. 3 षटकांचा खेळ संपतोय, 3 षटकांची धावसंख्या होते आणि प्रहार चढवतोय 23. प्रशांत, 3 गडी बाद परंतु 23. त्याला पुरेपूर अंदाज येत नाही आणि ताळमेळ चुकतोय आणि आपली खेळी संपुष्टात आणतोय स्वतःच्या थँक्यू. नवीन फलंदाज आकाश मैदानात जातोय. या षटकाचं आकाश गोलंदाज आहे आणि फलंदाज मिथुनला इथून चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. जर त्यांनी कुतून केली तर धावा होणार नाहीयेत. मात्र जो सागर होता, सागरवरती पारितोषिकं लावलेली होती, त्या सागरने मात्र पहा त्या चेंडूप्रमाणे खेळणं गरजेचं होतं. तो चेंडूच्या दिशेने गेला नाही आणि त्याचा फायदा झाला आणि फायदा होत होत तो धावचीच्या स्वरूपात बाद झालाय शेवटच्या चेंडूवरती 3ऱ्या षटकात. आता मात्र 4थं षटक आहे आणि हे 4थं षटक मात्र आकाश टाकतोय. आकाशचा पाहूया तो प्रकाश टाकतो का गोलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र हा कुणाल
या ठिकाणी पहा क्रॉस बॅटने खेळतो, चेंडू ऑफसाईडचा आहे आणि त्याला ऑनसाईडला खेळायचं आहे. हे समीकरण फार कठीण असतं, ताकद लावावी लागते आणि या वेळेला हा फलंदाज कुणाल बाद होतोय. अष्टविनायक कला क्रीडा सेवा मंडळ तिसंगी गावचा केलं आयोजन थाटामाटात भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचा प्रेक्षक वर्ग जमलाय सारा, प्रेक्षक वर्ग जमलाय सारा, आज सामने पाहायला विजयराजे भोसले स्मृती चषक जिल्ह्यात गाजला. थँक्यू. मिथुनला मात्र इथून किल्ला लढवायचा आहे. तो इथून फलंदाजीचा किल्ला लढवतो का ते पाहायचंय. मात्र समोर जो गोलंदाज आहे तो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, कोणत्याही प्रकारची संधी देत नाहीये. एकूण पहा सलग आधीच्या षटकातला जो शेवटचा चेंडू होता त्या चेंडूवरती देखील फलंदाज बाद झाला, त्यानंतरच्या पुढच्या चेंडू म्हणजे शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती देखील फलंदाज बाद होतोय. आता मात्र मिथून या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, तर स्ट्राईक एंडवरती असणार आहे तो करण असणार आहे. करणला मात्र इथे काही ना काहीतरी करण म्हणून त्याला पाठवलेलं आहे, काहीतरी करेल या हिशोबाने त्याला पाठवलेलं आहे. मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज आकाश. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी आहे. पहा चेंडू ज्या वेळेला जमिनीवरती पडला त्यानंतर तो उसाळी मारून थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. या चेंडूची छेडछाडी करण्याची प्रयत्न हा करण करत होता. करणला मात्र त्याला यश प्राप्त होत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश. आकाशचा पुढचा चेंडू आहे, शेवटचं षटक आहे. इथे मात्र पहा त्याला जोरकस फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात निटसा येत नाहीये, चेंडू हवेत होता. त्यानंतर मात्र याच करणच्या खात्यामध्ये एकेरी धाव गेले. एकेरी धाब्याने धावफलक पुढे सरसावतोय. पहा प्रशांत बाद झाला, त्यामागोमाग कुणाल बाद होतोय. कुणाल बाद झाल्यानंतर मात्र ही एकेरी धाव घेतली जाते. या एकेरी धाब्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 24 अशी धावसंख्या होते. पहिला उपांत्य फेरीचा आपण सामना पाहतोय कैलासवासी विजयराजे भोसले स्मृती चषक 2022 मधला. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारची गोलंदाजी आहे. शेवटच्या षटकात कोणत्याही प्रकारचा फटका मारून देत नाहीये. हे या गोलंदाजाचं कौशल्य आहे, कारण त्यांनी प्रशांतला या ठिकाणी तंबूत धाडलं. त्यानंतर जो कुणाल होता, कुणालला देखील तंबूत धाडण्याचं काम या आवाशीच्या संघाने केलंय. आवाशीचा हा आकाश पुढे सरसावतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, देखणा फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या नंतर मात्र पाहायचं चेंडू सीमा पार होतो का ते पाहायचंय. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतं, बॅकिंग मात्र चांगलं आहे. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक अप्रतिम पद्धतीने या ठिकाणी बॅकिंग करतोय आणि बॅकिंग केल्यानंतर एकूण या चेंडूवरती 2 धाबा प्राप्त होत आहेत. 3 धाबा प्राप्त होत आहेत आणि या 3 धाबांशी संघ पोहोचतोय एकूण 27 या धावसंख्येवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 27 अशी धावसंख्या धावफलकावरती फलकांकित केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू आहे, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. या फलंदाजाला समजत नाहीये, यष्टीरक्षक देखील त्या चेंडू मागे धावतोय. धावल्यानंतर मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज पहा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तिसरी धाव देखील यशस्वी होते. एकूण 4थी धाव पूर्ण होते का ते पाहायचंय. आणि या ठिकाणी पाहायचंय पंचांकडून आउटचा रनआउटचा धावचीचा इशारा येतोय. या चेंडूवरती धावा प्राप्त होत आहेत, त्या 3 धावा प्राप्त होतात शेवटच्या चेंडूवरती. ही एकूण चलाकी पाहायला मिळाली आणि शेवटच्या या महत्वपूर्ण अशा षटकामध्ये या चेंडूवरती चांगल्या प्रकारे धावा घेतल्यात आणि धावा घेतल्यानंतर एकूण धावसंख्या होते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 अशी धावसंख्या होते. 31 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय, जो सामना होतोय आवाशी 11 विरुद्ध नवतरुण कुळबंडी यांच्या दरम्यानचा. यानंतरचा दुसरा सामना सेमीफायनलचा असेल सागर 11 विरुद्ध सिया 11. या दोन्ही संघांना मी विनंती करतोय आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. क्षेत्ररक्षण सजवण्याची विनंती करणार आहे नवतरुण कुळबंडी संघाला. या ठिकाणी मी थांबतोय, डीजेला बोलावतोय. माझी सुटी डीजेची ड्युटी. कम ऑन डीजे. केदार अन काळकाई बघा घडवी ती नवलाई या लागताईच्या पायी करते साऱ्याची ही बलाई. थँक्यू. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे नवतरुण कुळवंडी संघाला, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. यानंतरचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना सागर 11 विरुद्ध सिया 11 हे दोन्ही मातंबर संघ या ठिकाणी दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याकरिता सज्ज असतील. कारण हे जर दोन्ही संघ पाहिले तर बलाढ्य अशा प्रकारचे संघ आहेत. आपापल्या प्रतिस्पर्धी संघावरती मात करत करत या स्पर्धेतल्या या उपांत्य फेरीपर्यंत दाखल झालेत. विजयराजे भोसले स्मृती चषक 2022 मधला हा दुसरा आपण सामना या सामन्यानंतर पाहणार आहोत. आता मात्र सुरू असलेला सामना आपण पाहतोय आवाशी 11 विरुद्ध नवतरुण कुळवंडी. प्रथम फलंदाजी केली ती आवाशीच्या प्रतिस्पर्धी संघाने म्हणजेच कुळवंडी संघाने. एकूण 4 षटकामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात एकूण पहा गडी बाद झालेत ते 5 गडी बाद झालेले आहेत आणि 30 धावा कुठल्यात 31 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. कुणाल मात्र या ठिकाणी सुरुवात करणार आहे. मात्र या इनिंगची सुरुवात करण्याची मी विनंती करणार आहे शरदजी भोसले गुरुजी यांना. धन्यवाद. दरम्यान आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना जो सुरू झालेला आहे. स्थानिक संघ आपण थोडासा या स्पर्धेमध्ये केलेला बदल जर आपण पाहिला, गाव टू गाव ही संकल्पना काही दिवसांपूर्वी क्रिकेटमध्ये आली. त्याचं कारण असं होतं की काही वर्षापूर्वी चालणाऱ्या क्रिकेटमध्ये शहराच्या जवळ सगळ्या सुविधा मिळणारे प्रतिभावान खेळाडू असायचे, ते येऊन खेळायचे आणि दरवेळेला ग्रामीणमध्ये भरलेल्या स्पर्धांवरती देखील त्यांचंच वर्चस्व राहायला लागलं. मात्र ग्रामीणमध्ये देखील असणारं टॅलेंट आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे. मित्रांनो, संधी मिळाली तर तुमचे गुणकौशल्य तुम्ही दाखवू शकता आणि तशी संधी उपलब्ध करण्याची जी काही ही लाट आली किंवा जो काही मी म्हणेन त्याच्यामध्ये संधी मिळवण्यासाठी जो काही बदल करण्यात आला आणि त्यानंतर एक क्रेज झाली ती म्हणजे गाव टू गाव आणि शहरी किंवा ओपन सामने. आणि त्यातून मग गाव टू गावची क्रेज आल्यानंतर 7 तारखेला इथे जे गाव टू गाव सामने खेळवण्यात आले. सुमारे 22 संघांनी त्या दिवशी सहभाग घेतला आणि त्यातून जे अंतिम फेरीपर्यंत 2 पोहोचलेले संघ आहेत, एक आमच्या शेजारच्या गावातील कुळवंडी नवतरुण आणि वरच्या पंचक्रोशीतील लोटे पंचक्रोशीमधील आवाशी गावचा आवाशी 11. आणि या 2 संघादरम्यान पुन्हा एकदा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मर्यादित 4 षटकांचं पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे. पहिल्या सत्रांती धावसंख्या झाली ती 31 धावांचं लक्ष घेऊन सुरू करतोय तो बबल्या आणि त्याला साथ देतोय तो प्रणव आणि बबल्या. जिथे एकेरी धाव होती तिथे सुंदर अशी चित्याच्या चपळाईनं धावगती राखत धावून 2 धावा पूर्ण केल्या. त्यांनी संघाचं खातं उघडलंय ते अजित उर्फ बबल्या यानं. जिथे खऱ्या अर्थानं 4 षटकामध्ये 30 धावा हे माफक लक्ष आहे. जर का ते गाठायचं असेल तर कुळवंडीला अतिशय जपून असं क्षेत्ररक्षण केलं पाहिजे, चापल्यानं केलं पाहिजे. आणि ते क्षेत्ररक्षणामध्ये जर का गडबडले आणि मजल दर मजल 1 ऐवजी 2 धावा या जर गेल्या तर आपल्या पडून टार्गेट हे सुटून जाईल, याची त्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि तेच करतोय अजितच्या लक्षात आलंय. बबल्या हा या पंचक्रोशीतील खेळ नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा असा खेळाडू आहे. अजित आमरे बबल्या नावानं प्रसिद्ध असणारा. 2 चेंडूंवरती सलग 4 धावा घेतलेल्या आहेत. पुढचा चेंडू फुलटॉस उत्तुंग टोलावलेला चेंडू आहे. झेल होतोय का तो पाहूया. क्षेत्ररक्षक सरसावतोय, झेलसाठी प्रयत्न करतोय परंतु झेल काही हाती लागत नाही. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा बबल्याचं रन मशीन मात्र चालू आहे. 1 2 3 करत करत त्यानं आतापर्यंत 3 धावा घेतल्या. अशा प्रकारे सलग 3 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती 2 आणि तिसऱ्या चेंडूवरती 3 अशा 7 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जे आपल्याला टार्गेट आहे, मला वाटतं झेलसाठी त्या क्षेत्ररक्षकाने योग्य प्रकारे प्रयत्न केला होता. परंतु मित्रांनो, हे जे आमचं मैदान आहे ते नैसर्गिक अडथळे, यामध्ये तार आहे, त्या तारेला चेंडू लागल्यानंतर त्यानं दिशा बदलली आणि क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. त्यामुळे बबल्याला एक प्रकारचं जीवदान म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय तो गोलंदाज आहे कुणालचा सुंदर प्रयत्न चालू आहे. मात्र बबल्याचं रन मशीन थांबवणं कुणालला काही जमत नाही. बबल्यानं गिअर बदलण्याचा प्रयत्न दिसतोय त्याचा, कारण बबल्याला माहिती आहे या सामन्यामध्ये जर का गिअर बदलला तर पुढचा टॉप सामना आपल्याला खेळायला मिळेल आणि टॉप गिअर टाकायला मिळेल. अशीच काहीशी रणनीती त्याची दिसते. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो अजित उर्फ बबल्या समाचार घेण्यासाठी कुणालच्या गोलंदाजीचा. कुणाल वैयक्तिक कोट्यातलं पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. मर्यादित 30 षटकांचं 30 धावांचं लक्ष असताना कुणालचा हा चेंडू काहीसा सुंदर असा चेंडू टाकला होता, परंतु यष्टीरक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवेपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण करतोय तो बबल्या स्वतः. आणि संघाच्या धावसंख्येत 1 न भर पडते. धावसंख्या होते 9. मजल दरमजल वाढत चाललेला आपण हे त्यांच्या टार्गेटच्या दिशेनं चाललेल्या, ध्येयाच्या दिशेनं चाललेले दिसत आहेत. कारण मर्यादित 4 षटकांचा सामना 30 धावा काढलेल्या आहेत. 31 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि ते पार करत असताना एक 8च्या धावगतीने खेळण्याची गरज आहे. पण खऱ्या अर्थानं आतापर्यंत 9 धावा झाल्यात त्या कुणालच्या पहिल्या षटकामध्ये. कुणालचा पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीनं टाकलेला चेंडू, त्याच्यावरती बबल्याला साथ देणारा जो प्रणव आहे तोही मात्र
आता काही मागे राहिलेला नाही. ज्या बबल्याने धुवाधार सुरुवात करून दिली त्याच बबल्याच्या पावलावरती पाऊल टाकतोय. दरम्यान पंच आमच्याकडे वळतायत आणि हे पहिलं षटक संपल्याची खूण करतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या होते ती 11 आणि कुठल्याही आपल्या खेळाडूची पडझड होणार नाही याची दक्षता घेतली ती आवाशी 11 या संघानं. अजित आणि प्रणव हे दोघंही सलामीचे फलंदाज 11 या धावसंख्येवरती स्थितीत नेऊन ठेवलंय ते आपल्या संघाला. यानंतरचं षटक अर्थात पुढचं षटक जे दुसरं षटक येतं ते आपण ऐकूया आदवडे सरांचा आवाज. धन्यवाद. जर सुरुवात पाहिली तर त्या आवाशीच्या प्रतिस्पर्धी संघाने केल्या होत्या एकूण 9 धावा आणि 1 गडी बाद झाला होता. आता मात्र आवाशीने प्रत्युत्तर देताना 11 धावा कुठल्यात कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज मंदार. 18 चेंडू 20 धावांची गरज आहे. इथे मात्र किस काढण्याची गरज नाही. सिंगल डबल या ठिकाणी हा फटका विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. अतिशय सुरेख चेंडू आहे. सिंगल या ठिकाणी चोरण्याचा प्रयत्न केलाय. बाबल्या हा अत्यंत बुद्धिमानी अशा प्रकारचं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. अत्यंत चातुर्याने तो खेळतो. जशा प्रकारची फलंदाजी अत्यावश्यक असते तशा प्रकारची तो फलंदाजी करतो. हे त्याच्याकडे स्किल आहे. आणि आजपर्यंत जर आजच्या या वर्षातल्या त्यांच्याकडे 4 ते 5 स्पर्धा त्यांनी आपल्या खिशात घातलेला असा हा आवाशीचा संघ आहे. आणि या आवाशीच्या संघाने आता मात्र या ठिकाणी झुंज देताना एकूण धावा केल्या आहेत ती 31 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 12 अशी धावसंख्या होते. पुन्हा एकदा बिनबाद 12 मंदार गोलंदाजी मार्कवरती. अतिशय सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. यष्टीरक्षक कुणालच्या हातातून हा चेंडू निसटून जातोय. पंच आमच्या दिशेने या ठिकाणी ही 1 धाव असल्याची खूण करतात. घोषित स्वरूपात ही अतिरिक्त धाव या प्रणवच्या खात्यात जाते. प्रणव मात्र ही एकेरी धाव घेऊन आपलं आणि संघाचं खातं या ठिकाणी पुढे सरसावतोय. आवाशीचा हा डावकुरा फलंदाज आहे. हा बाबल्याला कायमस्वरूपी साथ देतो. गेली कित्येक वर्ष त्याने या क्रिकेटच्या जगतामध्ये आपलं नाव या ठिकाणी कोरलेलं आहे. गाव टू गाव मध्ये आपलं नाव करणारा. आणि याआधी पहा अतिशय चांगल्या पद्धतीने पंच पुन्हा एकदा एकेरी धाव असल्याची खूण करतायत. मगाशी शरदजी भोसले गुरुजी यांनी सांगितलं की एक काळ असा होता की पार्सलचा मोठा जमाना होता आणि त्यामध्ये पार्सल भाव खाऊन जायचे. म्हणून नवीन संकल्पना आली गाव टू गाव. हा भाव मात्र तो कमी झाला आणि त्यानंतर मात्र इथे नाव याच बाबल्याने याच मोसमामध्ये कोरलेलं पाहिलं आपण. अशा प्रकारचा हा बाबल्या नॉन स्ट्राइक एंडवरती. प्रणव मात्र स्ट्राइक एंडवरती. आवाशीकडून आता मात्र छान फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो का ते पाहायचंय. हा साधा सोपा झेल या ठिकाणी होतो का ते पाहायचंय. फलंदाज बाद. टाळ्या वाजतायत. निश्चितपणे चांगल्या प्रकारे या ठिकाणी जज केलं. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का प्रणवच्या स्वरूपात. संगी गावची शान वाढवित वाटे जनाभिमान. थँक्यू. तिसंगी गावची शान आहे. कारण तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटतोय. गेली 25 वर्षाचा हा एकूण कालखंड आहे. हा इतिहास आहे. या इतिहासाची आपण ओढतोय आणि तो इतिहास कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आपण जर पाहिलं तर लोटे गावामध्ये जे भगवा चषक होतं या भगवा चषकामध्ये जो सागर महत्वाची भूमिका बजावतो तो सागर नॉन स्ट्राइक एंडला आहे. बबल्या मात्र आता स्ट्राइक एंडला आहे. आता सागर आणि बबल्या अशा प्रकारची जोडी मैदानात असताना समोर मात्र गोलंदाजी करण्याची जबाबदारी आहे तो गोलंदाज मंदार पाहूया या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी करतो. कुलवंडी संघाचा हा गोलंदाज आहे. आता मात्र बबल्या या चेंडूवरती प्रहार करतोय. चेंडूला भिरकावून देतोय. थेट या चेंडूवरती त्याला पाहूया किती धावा प्राप्त होतात ते. आणि धावून मला वाटतं त्याला धाबा काढावे लागतात. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. भौगोलिक परिस्थितीमुळे बहुधा हा चेंडू अडतोय. अडल्यानंतर मात्र एकेरी धाव आणि या एकेरी धावेने संघ पोहोचतोय एकूण 15 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही इथून 16 धाबांची गरज आहे आणि 16 धाबांची गरज असताना मंदार अजूनही या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. हे दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकातला मारा आहे. सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय. खराब पटक्यानंतर मात्र पाहायचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातो का. क्षेत्ररक्षक मात्र जात नाहीये. पंचांच्या वरून गेलेल्या चेंडूवरती या ठिकाणी निश्चितपणे सागरच्या खात्यामध्ये 2 धावा जातात. सागर मात्र या ठिकाणी निश्चितच त्याच्या मनामध्ये आनंद असणार आहे कारण हवेत चेंडू होता. बराच वेळ होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये आणि मंदारचं हे षटक संपतंय. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा घेत दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते 31 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात 17. निश्चितपणे कोणाला खतरा आहे आणि आपण ही जत्रा जमवली आहे त्याचं कारण आहे विजयराजे भोसले यांच्यावरचं प्रेम. डीजे ऑपरेटर निश्चितच डीजे ऑपरेटर आम्हाला जोड़ले जात नाहीत. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूँ. ये आखिरी ओवर प्रगति पर है और सेकेंड लास्ट ओवर पर प्रगति पर है और तीसरा ओवर है और तीसरे ओवर के लिए बुलाया है गेंदबाज
सूरज है, सूरज अब गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे। इस बार ये खराब गेंदबाजी है और कमेंट्री बॉक्स में थोड़ा सा परिवर्तन होता हुआ मेरे साथ जुड़ते हुए शरद जी भोसले सर। धन्यवाद सर. तिसरं षटक टाकलं जात आहे ते सूरजच्या रूपानं. धावसंख्या किंवा जे ध्येय आहे ते आपलं टार्गेट अतिशय आवाक्यामध्ये आणून ठेवण्यासाठी पुरेपूर झगडतोय तो बबल्या आणि त्याला साथ देतोय तो सागर. आवाशी 11 या संघाची एक हुकमी जोडी, या पंचक्रोशीतील हुकमी जोडी आणि गाव टू गाव या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्यांनी स्वतःची कामगिरी उमटवलेली आहे तेच हे बबल्या आणि सागर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा मात्र सुंदर टोलला चेंडू, चेंडू क्षेत्ररक्षकाकडून कव्हर केला जातोय. निश्चितच एका धावेवरती थांबवतोय तो सागरला. संघाच्या धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या होते 20 10 चेंडूने 11 धावा, असं काहीसं आवाक्यात येणारं लक्ष आणून ठेवलंय ते या बबल्याच्या खेळीनं. आणि बबल्यानं ओळखलं 10 चेंडू 11 धावा, त्याच वेळेला एक सुंदर असा उत्तुंग चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. विजयराजे भोसले स्मृती चषक जिंकण्याचं काय करणार. ओळखलं 10 चेंडू 11 धावा, त्याच वेळेला एक सुंदर चेंडू. अष्टविनायक कला क्रीडा सेवा मंडळ तिसंगी गावचा केलं आयोजन. नवतरुण संघाला विनंती असेल, कृपया आपला उत्साह, आपला आनंद निश्चित साजरा करा, परंतु एकत्र येऊन जास्तीत जास्त वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या. अजूनही एक सेमीफायनलचा सामना आणि फायनलचा सामना असे 2 संघ अर्थात 2 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा. अजित 10 चेंडूमध्ये 11 धावा असं सोपं लक्ष वाटत असताना ते एकदम सोपं करण्याचा प्रयत्न, मोह त्याला आवरला नाही, परंतु त्याची खेळी संपुष्टात आणली. तो उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, त्या सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक जो होता त्यानं कोणतीही चूक केली नाही, एक छान झेल पकडला आणि अजितची खेळी संपुष्टात आणण्यात यशस्वी झाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाजीसाठी सूरज. सूरजचा पुढचा चेंडू, सागरचा जोरदार टोलावण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंचांकडून 1 धाव घोषित केली जाते, 1 धाव सागरला मिळणार आहे. संघाच्या धावसंख्येत भर पडते 1 न, धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 1 बाद 21. जो खेळाडू बाद झालाय तो असा दिग्गज खेळाडू अजित उर्फ बाबल्या, अजित आंबरे. आता पुन्हा एकदा टार्गेट सेट होतंय ते 8 चेंडू आणि 10 धावा. मात्र सागर हा हुकमी स्ट्रायकर अजूनही खेळपट्टीवर आहे, त्यामुळे सागर आहे तोपर्यंत संपूर्ण आवाशीच्या आशा निश्चितच पल्लवीत आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं, सीमारेषा पार चौकार. विजयराजे भोसले स्मृती चषक जिंकण्याचं काय करणार. चार धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वरती. 5 धावांचं अजूनही लक्ष, 6 धावांचं लक्ष गाठायचंय ते आवाशी 11 या संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी कुणाल सज्ज होतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार.